हॅलो मित्रांनो, तुम्ही कारखान्यासोबत ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करता का? याचं उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जो कारखान्यासोबत वर्षभर व्यवसाय करता, आता बघतो आपण ऊसतोडीच्या सीझनमध्ये एक 6 महिने हजारो लोक कामं करतात. त्यांना माहिती नसतं की आपल्या बिलावरती काम झाल्याच्या नंतर जे बिल काढतात कारखाना, महिन्याला किंवा 3 महिन्याला म्हणा किंवा 6 महिन्याला म्हणा, जेही बिल तुमचं आलेलं आहे त्या बिलावरती कारखाना जो आहे तो 1% TDS म्हणून कपात करतो. त्याला टॅक्स म्हणतो आपण, एक प्रकारचा टॅक्स आहे तो कारखान्याच्या इन्कमवरती कपात केला जात नाही. तो तुमच्या इन्कमवरती कारखाना कपात करतो आणि गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये डिपॉझिट करतो. कारखाना एक मध्यस्थीचं काम करतो तिथे. तो कारखान्याचा पैसा नाहीये, कारखान्याच्या पैशावरती तो कपात होत नाहीये, तो तुमच्या बिलामधून कपात केला जातो. समजा फॉर एक्झाम्पल तुमचं 10 लाखाचा व्यवसाय झालेला आहे, 10 लाखावरती 1% म्हणजे किती, 10,000. तर तुम्हाला 9,90,000 रुपये दिले जातात. ते 10,000 तुमचाच पैसा आहे जो की कारखाना गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करतो. तुमचं पॅन कार्ड दिलेलं जातं, त्या पॅन कार्डवरती काय करतं कारखाना, पेमेंट करतं आणि TDS रिटर्न फाईल करतं. त्या TDS रिटर्न थ्रू तुमच्या पॅनवरती जमा होतं. ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत नाही. बँक अकाउंटमध्ये कधी जमा होतं त्यासाठी एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस म्हणजे ITR फायलिंगची प्रोसेस. तर गव्हर्नमेंटच्या तिजोरीमधून तुमच्या तिजोरीमध्ये जर आणायचं असेल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर आणायचं असेल, तर त्यासाठी मधली प्रोसेस कोणती आहे? ITR फायलिंगची प्रोसेस. ही फायलिंगची प्रोसेस नाही जर केली तर हा पैसा वर्षानुवर्षे आपण पाहतोय, 10 वर्ष, 20 वर्ष झालं तुम्ही कामं करता ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून कारखान्यासोबत, तो पैसा असाच लॉस झालेला आहे तुमचा. काही लोक 1 CR पर्यंत, 1 करोड पर्यंत व्यवसाय करतात, त्यांचं असंच नुकसान झालेलं आहे. हार्वेस्टर बघतो आपण, 1.5 CR पर्यंतची त्याची किंमत आहे. तर त्याच्यावरती TCS कपात केलं जातं आणि तुमच्या बिलावरती 1% TDS कपात केलं जातं. जर तुम्ही ITR फाईल नाही केला तर तो पैसा असाच पडून राहील आणि तो गेलेला पैसा गेला. आता जर मागच्या 2-3 वर्षापर्यंतचा TDS तुमचा, जर तो जो कपात झालेला टॅक्स आहे तो जर परत आणायचा असेल तर तुम्हाला ITR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. त्यासाठी काय लागतं? पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, मेल ID आणि बँकेचं पासबुक लागतं. ज्या अकाउंटवरती तुम्हाला तो रिफंड पाहिजे असतो त्या बँकेचं नाव, IFSC कोड आणि अकाउंट नंबर, या गोष्टी लागतात. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काही लोक ITR का फाईल करत नाहीत. जर ITR फाईल केलं तर तुम्हाला, तुमच्या नावावरती जर शेती असेल तर शेतीवरती वर्षभरामध्ये आपल्याला 8-10 हजार रुपये गव्हर्नमेंट देतं. शेती तुमच्या नावावरती जर असेल तर ते ITR फाईल केल्याच्या नंतर तो पैसा तुम्हाला मिळत नाही. मला सांगा, तुमचा जर व्यवसाय 15 लाखाच्या वरती जरी असेल, हे किती मिळतात तुम्हाला? 10,000. आणि तिकडून किती मिळणार आहे तुम्हाला ITR फाईल केल्याच्या नंतर? 15,000. 15 लाखाचा व्यवसाय जर असेल तर 15,000 रिफंड भेटणार आहे. फक्त ते 15,000 नाही आहेत, तर त्या ITR फायलिंगचे दुसरे पण बेनिफिट आहेत. तुम्ही पासपोर्टसाठी यूज करू शकता. बँकेचे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बँक लोन. इकडे सावकाराकडनं पैसे काढण्यापेक्षा तुम्ही जर ITR फाईल केले प्रत्येक वर्षाचे आणि बँकेला ते व्यवहार जर शो केले तर तुम्हाला बँक 1% महिन्याप्रमाणे, म्हणजे वार्षिक 12%, 8%, 10% असे तुम्हाला या रेटवरती तुम्हाला लोन मिळतं. तर थोड्याशा याच्यासाठी, म्हणजे शेतीवरती जे पैसे मिळतात त्यासाठी ITR फाईल करायचं नाही, हे विचार डोक्यामध्ये न ठेवता तुम्हाला व्यवसायासाठी लोन तुम्ही प्राप्त करू शकता. त्यासाठी ITR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. तसंही गव्हर्नमेंटची जर कंडिशन आहे की 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम असेल तर ITR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. तर हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या जो कॉन्ट्रॅक्टर म्हणून कारखान्यासोबत काम करतोय त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपल्या बंधुभावांचं नुकसान झालं नाही पाहिजे. तुम्हाला काही क्वेरी असेल याच्या बाबतीमध्ये, ITR बाबतीमध्ये, तर तुम्ही मला मेसेज ड्रॉप करू शकता आणि त्याचं निरासन मी मेसेज थ्रू करू शकतो. थँक्यू.